हाय नमस्कार. तर काय सांगू, ट्विस्टमध्ये ट्विस्ट चालला आहे बिग बॉसमध्ये. वेगवेगळ्या चर्चेत आहे, कधी तन्वी कधी अनुश्री, तर आत्ता विशाल आणि रुचिता यांच्या नात्यावरून चर्चेत आहे. आत्ता तर नवीनच आणि भलतंच शुक्रवारी प्राजक्ताची चावी चोरीला गेली होती. शनिवारी तिच्या लक्षात आले ती पावरकी होती, त्यामुळे नॉमिनेशनपासून ती वाचणार होती. कालच्या भागात ती चावी प्रभूकडे आहे याचा उलगडा दीपाली आणि कॅप्टन तन्वी यांच्याकडे केली. जसं जसं की जमा करायची वेळ येत होती तसं तसं प्राजक्ताची चिंता वाढताना दिसली. टोळीने बाल्कनी टोळी आणि टोळी एकच आहे, त्यामुळे ते प्राजक्ताची मदत करायचं ठरवतात. विशाल, रुचिता, सागर सर्वांचे बेड तपासायचे ठरवतात. काटा टोळीत गदगदून आले होते. कॅप्टन तन्वी, दीपाली या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. ही गोष्ट सर्वांना खटकत होती. राकेश प्राजक्ताला खूप भाव देतो, तिला तो टॉप 5मध्ये घेऊन जाणार. यावरून प्रभू, दीपाली, राखी यांना तन्वी सांगत होती. चांगलीच मजा चालू होती. दीपाली आणि तन्वी यांना प्रभूने दोघींना शपथ घातली होती, त्यामुळे राखी अनभिज्ञ होती, पण ती पण खूप मजा करताना दिसली. म्हणजे राखीला पण काही माहिती नव्हतं यातलं, फक्त माहिती होतं ती दीपाली आणि तन्वीलाच फक्त माहिती होतं, बाकी कोणाला माहिती नव्हतं प्रभूंनी चावी घेतलेली. राकेशची चिडचिड बघून दीपाली आणि तन्वी यांची चांगलीच चर्चा रंगली होती. लड्डू फुटलेला दिसत होता. त्यानंतर टोळी गँग वार करत एकमेकाची बेड तपासायला निघाले होते. राकेशही तयार झाला होता. टोळीसोबत तोही येत होता. त्याचं ठरलं होतं प्राजक्ता बेड तपासेल आणि सामान जशाला तसे लावेल. यावर दीपाली किचनमधून ओरडत होती की माझ्या बेडला मी हात लावू देणार नाही. सर्वांना तिच्यावर शंका आली. सागर किचनमध्ये येऊन तिला तपासू दे म्हणून ओरडून गेला. दोघांची बाचाबाची झाली. पण आता खरं तर ना, हा मॅटर फक्त ना प्राजक्ता आणि प्रभूमधला, म्हणजे प्राजक्ताचा होता. तर दुसऱ्या कोणी एवढी त्याच्यावर ॲक्शन घ्यायची वगैरे काही गरज नव्हती. रुचिता धावून जात होती, नंतर विशाल पण धावून, आणि हे रोशननी तर काहीतरी वेगळंच केलं. खरं तर रोशनचा पण त्याच्यावर काहीही नव्हता. त्यानंतर रुचिता तिच्या परवानगीशिवाय बेडला हात लावायला आली. तसंच दीपाली किचनमधून बाहेर आली. चांगलाच राडा झाला. त्यानंतर थोडा वेळाने तिने तिचा बेड चेक करून दिला आणि सर्वांची बोलती बंद केली. सर्वांचे बेड चेक झाल्यावर प्रभूने कॅप्टनच्या रूममध्ये लपवलेली चावी बाहेर काढली. त्यानंतर सर्वजण गार्डन एरियात जमा झाली. बिग बॉसने कीचं महत्त्व सांगितले आणि ती ज्यांच्याकडे आहे तो पॉवर, इम्युनिटी आणि बरंच काहीचा हकदार बनेल. ज्यांच्याकडे आहे की त्यांनी दाखवायची आहे म्हटल्यावर अनुश्रीने की दाखवली. दुसरी चावी प्राजक्ताकडे होती, ती दाखवली नाही. हरवल्याची तिने कबुली दिली. त्यानंतर बिग बॉसने ती चावी ज्यांच्याकडे आहे तिच्या सर्व पॉवर त्यांना मिळणार असल्याचे सांगितले होते. यापूर्वी अनुश्रीने अशीच चोरी केली होती, सोनालीची की, परंतु तिचा वापर झालेला होता, त्यामुळे तिला काही फायदा तर झाला नाही, पण बदनामी झाली. यावेळी कीचा वापर बाकी होता, त्यामुळे ती व्यक्ती पुढच्या वीकला नॉमिनेशनपासून वाचणार आहे. प्राजक्ताकडे ती चावी नाही म्हटल्यावर बिग बॉसने चावी दाखवायला सांगितली. बिग बॉसने चावी दाखवायला सांगितले की प्रभूने बाहेर सगळ्यांना असं लागलं होतं की नक्की चावी घेतली असेल कुणी, चावी असेल कुणाकडे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. पण कोणालाच माहीत नव्हतं की ह्याचा मास्टरमाइंड प्रभू आहे म्हणून. सर्वजण उत्सुक होते ती चावी कोणाकडे असेल म्हणून. प्रभू हळूच उठले आणि चावी दाखवली. बाजूला बसले सर्वजण. टोळी आणि बाल्कनी टोळी मिळून प्रभूला चोर चोर म्हणून हिणवत होते. त्यानंतर ती चावी बिग बॉसने जमा करून घेतली. प्रभू आणि अनुश्री यांना या आठवड्यात नॉमिनेशनपासून सेफ झाल्याचे घोषित केले. त्यानंतर बरेच वादविवाद झाले, म्हणजे बरीच भांडणं झाली. रोशन, रुचिता, सगळे, विशाल, सगळे प्रभूवर, प्राजक्ता प्रभूवर धावून गेले. रोशन तर चक्क प्रभूवर धावून गेला. खरं तर रोशनचा ह्याच्यामध्ये काही रोल नव्हता, तरी पण प्राजक्ता चांगलेच प्रभूवर कडाडले.
तन्वी यामागे असल्याचे सर्वांचे मत आले, परंतु जसंही तन्वीने जोरजोरात ओरडून हे आरोप खंडित केले, प्रभू अनुश्रीची चावी घेऊ शकला असता, पण त्याने प्राजक्ताचीच का घेतली? कारण तिने नेहमीच प्रभूला नॉमिनेट केले. लास्ट टाईम तर काहीच कारण नसताना नॉमिनेट केले होते. पण परत रुचिता आणि प्रभू भिडले. दीपाली आणि तन्वीने राकेशची चांगलीच मजा घेतली. कधी राखीला त्यांच्यावर सोडून तर कधी प्राजक्ताच्या नावाने. बबड्या त्यांच्या पुढे गेला. त्याचा डोळा ना राखीवर आहे ना प्राजक्तावर, त्याचा डोळा रुचितावर असल्याचे सांगितले. म्हणजे जास्त की फक्त राकेशची मजा घेत होते ते आणि मजामध्येच सगळं चाललं होतं. तर असं काही नव्हतं सिरियस घेण्यासारखं. तर मजामध्येच त्यांचं चाललं होतं टाईमपास काहीतरी म्हणून. उद्याच्या भागात टोळी फुटतानाची फुटेज दाखवलेत. बघूया खरंच टोळी फुटते का? कालचा भाग प्रभूने स्वतःच्या नावावर केला. तो संपूर्ण महाराष्ट्रात मास्टर माइंड आणि काळू डॉन ठरला. जो तो स्वतःला म्हणवतो ते त्यानं करून दाखवलं आणि खरंच प्रभूने करून दाखवलं. आणि हा आठवडा ना पूर्ण प्रभूची चर्चा असणार आहे. प्रभू म्हणजे काळू डॉन आणि त्याचाच हा आठवडा खरंच तोच गाजवणार आहे. कारण पहिला दिवस तर एपिसोड नंबर 43 तर त्यांनीच गाजवलेला आहे. आणि तो बोललाय पण भाई काही सणकावून दणानून असा बोललेला आहे ना, तू गप करून असा इतका ओरडून तो बोललेला आहे ना चक्क. पण मला याच्यामध्ये एक गोष्ट म्हणायची की रोशनचं रुचिताचं ना इतकं त्याच्यामध्ये काय करायची गरज नव्हती. जे प्राजक्ता आणि प्रभूचं होतं ना, नंतर चावी पण भेटल्यानंतर तर त्या दोघांनी बघून घ्यायला पाहिजे होतं रुचिताने. आणि एवढं रोशननी किंवा त्यांनी एवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायची गरज नव्हती बरं का. पण तरी पण तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि तुमचं मत काय आहे ह्याच्यावर, की प्रभूनी चोरी केली तर वाईट की बरोबर, हे नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. आणि हो, महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल